हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आज माझी सिंपल डेली रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पण कालच्या मिनी ब्लॉगमध्ये मला एक कॉमेंट आली होती, तेही मी तुम्हाला पुढे गेल्यावर सांगते. तर चला, तर सकाळ झाली, मग दूध वगैरे तापवलं, चहा वगैरे केला. पण आज एवढा पाऊस होता की 11 वाजले 10 वाजले तर असं वाटतच नव्हतं की 11-10 वाजलेत. खूपच पाऊस होता, जसं काय अंधारच वाटत होता. सकाळी 7 किंवा 8 वाजले असं सगळं वातावरण हिरवंगार झालं होतं आणि आज छानही वाटत होतं. त्यानं सारांशला दूध पाजलं, तोही गेला स्कूलमध्ये. मग स्कूलमधून आल्याच्यानंतर त्याचं असं होतं, मम्मा तुम्हाला स्कूलमध्ये घ्यायला का नाही आले. तर माझं वर्क फ्रॉम होम असल्यामुळे मला काही पॉसिबल नाही झालं त्याला घ्यायला झालं. मग तो आला घरी. त्याच्यानंतर आमचं असं असतं की स्कूलमध्ये आलं स्वतःची कामं स्वतः करायचं असतं, की टिफिन काढणं, बॉटल काढणं आणि फ्रेश होणं. फ्रेश झाल्याच्यानंतर टिफिन तो स्कूलमधूनच काय खाऊन आलेला, त्याच्यासाठी मग घरी आलं त्याने डाळिंब खाल्लं. डाळिंब खाल्ल्याच्यानंतर आज होता श्रावण सोमवार आणि नागपंचमी होती, तर अशी छोटीशी एक मी पूजा केली. तर चला, कालच्या ब्लॉगमध्ये अशी कॉमेंट आलेली की खूप दिवस झाले डेली ब्लॉग आले नाहीत. हो, तर नाही आले, पण इथून पुढे मी कंटिन्यू करणार आहे. तर असंच सपोर्ट असू द्या तुमचा. आणि जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका. तर स्कूलमधून आल्यावर आमचं काय असं असतं की मम्मा मला शिकवलं, ते शिकवलं, स्कूलबद्दल सांगत होता. आज मी हा होमवर्क केला, तो केला. त्याच्यानंतर मग तो अभ्यास करायला बसला, पण आम्ही त्याचा अभ्यास कंप्लीट करून घेते. नाही तर नाही झाल्यावर मग त्याचे बहाणे असतात, माझं हे दुखतं ते दुखतं. मग तो क्लासला नाही जायचं असं त्याचं चाललेलं होतं. मग त्याचं होमवर्कही मी सगळं कंप्लीट करून घेतला आणि तो तुम्ही बघू शकता किती छान होमवर्क करतो आहे. तर त्याच्यानंतर आम्ही लग्नात ह्या सगळ्या 4 साड्या घातलेल्या, त्या मला ड्रायक्लिंगला टाकायच्या होत्या. त्याच मी ड्रायक्लिंगला टाकण्यासाठी जाणार होती. आणि येता येता मग मी पालेभाज्याही घेऊन आली, जसं काही करडीची भाजी, मेथीची भाजी, पालकाची भाजी, आळूचे पानं घेऊन आली. तर चला, आजचा माझा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा. बाय बाय.